राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेल्या नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातच्या काळ्या कारनाम्याची चर्चा अजूनही कमी झालेली नाही. आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचा दावा करीत या लिंगपिसाटानं करोडो रुपयांची माया जमवली, मालमत्ता जमवली आणि त्याचबरोबर अनेक महिलांचं लैंगिक शोषणही केलं. त्याची एक एक प्रकरणं जशी समोर येत गेली तसं महाराष्ट्राला धक्क्यावर धक्के बसले. पण त्यापेक्षा सुद्धा मोठे धक्के तेव्हा बसू लागले जेव्हा राजकारणातील बड्या बड्या नेत्यांची नावं या अशोक खरात याच्या सोबत जोडली गेली. राजकारणातील अनेक नेत्यांचा, मंत्र्यांचा त्याच्यासोबत असलेला संबंध उघडकीला आला. काही बड्या बड्या नेत्यांचे फोटो सुद्धा समोर आले. अशोक खरात अडकला, पण हे नेते मात्र अलगद बाजूला राहिले, अगदी अपेक्षेप्रमाणे. महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर या लिंगपिसाट भोंदूबाबाच्या निस्सीम भक्त रुपाली चाकणकर यांच्यावर प्रचंड टीका झाली आणि महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांना द्यावा लागला. पक्षाच्या पदावरून सुद्धा त्यांना पाय उतार व्हावं लागलं. आणि आता अशोक खरातच्या काळ्या कृत्यावर एक चित्रपट येतोय, महाराष्ट्र एपस्टील फाईल असं या चित्रपटाचं नाव. या चित्रपटामध्ये अशोक खरात याचे पडद्याआडचे सगळे कारनामे पडद्यावर येतीलच, पण या चित्रपटात अशोक खरात याच्याशी संबंधित असलेल्या राजकीय नेत्यांच्या व्यक्तिरेखा देखील या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहेत. अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांचा संबंध चित्रपटामध्ये नेमका कसा दाखवला जातो याची उत्सुकता सगळ्यांना आहे. रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेमध्ये अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले या दिसणार आहेत. त्यामुळं या अभिनेत्रीलाही सुरुवातीला धमक्या आलेल्या होत्या. या धमक्या आता थांबलेल्या आहेत, पण धाकधूक मात्र कायम आहे. त्यामुळं शूटिंगच्या सेटवर गार्ड ठेवलेले आहेत. मी तक्रार केलेली नाहीये, धमक्याचे आणखी फोन आले तर मी तक्रारही करणार आहे, असं रुपाली चाकणकर यांची भूमिका करणाऱ्या दीपाली सय्यद भोसले या अभिनेत्रींनी म्हटलेलं आहे. या चित्रपटात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांच्या बरोबरच आणखी काही चर्चित चेहऱ्यांच्या व्यक्तिरेखा सुद्धा दिसणार असल्याची माहिती दीपाली सय्यद भोसले यांनी दिलेली आहे. या नेत्यांच्या व्यक्तिरेखा कोण साकारणार आहे हे मात्र आगामी काळात दिसेल, पण प्रत्येक नेत्यांचा रोल या चित्रपटात आहे. 2 ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होतोय. राजकीय नेत्यांच्या संबंधामुळं अशोक खरातचं प्रकरण अधिक वाजलं, अधिक गाजलं. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, त्याचबरोबर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतली होती आणि त्यांची हीच आक्रमकता आता या चित्रपटात सुद्धा दिसणार आहे. दीपाली सय्यद भोसले या अभिनेत्रीचा लूक हुबेहूब रुपाली चाकणकर यांच्यासारखा करण्यात आलेला आहे. त्यांचे फोटो पाहून जो तो थक्क होऊ लागलेला आहे. दीपाली सय्यद यांनी या लूक बाबत बोलताना म्हटलं की मी रुपाली चाकणकर यांचा लूक बघितला, मी त्यांचा रिसर्च केला, काय घालतात, कशा पद्धतीनं साडी असते, हेअरस्टाईल कशी असते, त्यांची ज्वेलरी काय असते, सगळं सर्च केल्यानंतर फर्स्ट डेला लूक केला आणि तो प्रॉपर झाला. रुपाली चाकणकर यांच्या या व्यक्तिरेखेची सगळ्यांना प्रचंड उत्सुकता लागून राहिलेली आहे. पण त्याचबरोबर अन्य राजकीय व्यक्तींच्या भूमिका दाखवताना अशोक खरात याच्याशी असलेला त्यांचा खराखरा संबंध आणि जे काही घडलं ते सगळं खरं दाखवलं जाणार का याबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहे. या चित्रपटाचं यश सुद्धा त्यावर अवलंबून असणार आहे. रुपाली चाकणकर यांची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी मात्र यावर एक मोठं भाष्य केलेलं आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर राजकारणामध्ये मोठा बदल होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं या चित्रपटाकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा अधिक वाढलेल्या आहेत. अशोक खरात याच्याशी असलेल्या राजकीय नेत्यांचा संबंध जर खरा दाखवला गेला असेल तर किंवा दाखवला जाईल तर अनेकांचे बुरखे फाटतील आणि
राजकारणालाही मोठा हादरा बसेल. पण प्रत्यक्षात नेमकं काय दाखवलंय, कसं दाखवलंय, ते किती वास्तव आहे, किती सत्य आहे, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच आपल्याला समजेल. पण उत्सुकता मात्र प्रचंड ताणली गेली हे मात्र नक्की. पण या दीपाली सय्यद भोसले म्हणतात त्याप्रमाणे खरंच राजकारण बदलणार का? राजकारणामध्ये खरंच काही वेगळे भूकंप येणार का? की बड्या बड्या नेत्यांचे, मंत्र्यांचे मुखवटे फाडले जाणार? यासाठी मात्र आपल्याला 2 ऑक्टोबर पर्यंत वाट पाहावी लागेल. पाहूया. मित्रहो, धन्यवाद. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक आपल्याकडून माफक अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.